ऍटलीस्ट खूप जास्त आहे. आता आमची गाडी आहे, ट्रेन आहे आमची. आता आम्ही CST ला पोहोचू. हे बघू शकता तुम्ही किती सामान आहे माझ्याकडे. आणि या मॅडम बघा किती निवांत बसले. पटतं का तुला? हा पटतं का? काय नाही. काय अर्धवट उलटे उडले ते कसं आलं असं. तू जसं काय रोजच विमानावर जाते काढायला. नमस्कार मंडळी, आपण ट्रेन मध्ये चढलेलो आहे आता. केरळच्या ट्रेन मध्ये आहे. ऋतुजाई आहे. एक्साइटेड, खूप जास्त एक्साइटमेंट आहे बघा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार मंडळी, आपण पोहोचलोय ट्रॅव्हल सेंटरला. नमस्कार. आणि आम्ही आता फोटो काढलाय. कचऱ्याचा डबा लपवलाय आम्ही फोटो मध्ये. बघा आपल्याकडे लपवायचं एकदम साधन पण एकदम जबरदस्त आहे. स्टेशन आहे गाईज. आणि रेल्वे स्टेशनच्या ऑपोजिटच तुम्हाला वॉशरूम आणि बाथरूमसाठी तुम्हाला सोय मिळेल. इकडे 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही इथे गेलेलो नाही आहे. सुलभ शौचालय टाईप आहे इकडे. लेडीज इथे कम्फर्टेबल नव्हतं म्हणून आम्ही आता रूम घेतो. आता रूम घेऊन आम्ही तिकडे जाणार आहे. स्टेशनपासून 2 मिनिटाच्या ते 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तिथे आम्ही आलेलो आहे आता चेंजिंगसाठी. लेडीजला तिकडे कम्फर्टेबल नव्हता, तर इथेही रेट परवडण्यासारखे आहेत. पर पर्सन 300 to 200 कॉस्ट करतात. तिकडे तुम्ही चेंज करू शकता, फ्रेश वगैरे होऊ शकता आणि लगेच परत गाडीमध्ये कॅरी करू शकता. 1.5 तास झाला मला तयार होऊन. आणि अजून ऋतुजाचा मेकअप चालू आहे, सोनू दीदीचा मेकअप चालू आहे. ते म्हणतात ते बरोबर म्हणतात, लेडीजला खूप वेळ लागतो तयार व्हायला. जवळपास आम्ही 7ला पोहोचलोय, 7-7:30ला. 2.5 तास आम्ही थांबलोय. 2.5 तास हा मेकअप चालू आहे, तुम्ही बघू शकता यांचा. आणि अजूनही चालू आहे. मंडळी जेव्हा आम्ही तयार होतो तेव्हा म्हणतात की आमचं लग्न झालंय, कशाला तयार होतं. आणि जेव्हा यांना तेच वाक्य म्हणलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला तर बायकोला नीट ठेवताच येत नाही. काय बोलायचं आम्ही, काय करायचं नवरा मंडळाने. हा अन्याय आमच्यावर. म्हणजे आम्ही चांगले दिसायला लागलो की आमचं लग्न झालंय, आणि हे चांगले दिसायला लागले की तुम्हाला तुमच्या बायकोला चांगलं ठेवायचंच नाही. मंडळी गरमीत आम्ही तयार झालेलो आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, आम्ही आता पद्मनाभन स्वामी टेम्पल मध्ये जाणार आहे. तर आम्ही तयारी केलेली आहे बघा. तुमच्या भावाने धोती घातली, दाजीने पण धोती घातली, आणि सोनू दीदी, त्रिशा आणि ऋतुजाने परकर पोलका घातल्या. मुंबई ती साऊथचे नाही, ती मुंबईची. पॉपकॉर्न क्या उधर कबोर्ड में रखने का, कूपन देगा. ओके, 20 रुपया देने का बस. ठीक है.
काका आपल्याला गाईड करतायत. ते सांगतात की आता तुम्ही मंदिराच्या इथे गेला तर तुम्हाला कबड भेटेल, म्हणजे लॉकरची व्यवस्था आहे. तिथे 20 रुपये घेतात आणि तिथे मोबाईल वगैरे सगळे ठेवायचे आहेत. काका पहिले बोरिवलीला राहिला होते. बोरिवली हाँ, बोरिवली में होता था, जोगेश्वरी में काम करता था. जोगेश्वरीला कामाला होते ते. हम मैं थोड़ा मराठी मालूम उठ गया पूरा. पहिलं त्यांना सगळं मराठीच माहित होतं, समजत होतं, पण आता विसरले ते. आता अभी इधर कितना साल हो गया? बहुत सारा गया इधर आके. इकडे होतं ना, अब 5 वर्ष 92 झाले. उधर 92 ला होते ते मुंबईमध्ये. इकडे बघा तुम्ही गाईस, तर डबल हेल्मेट कंपल्सरी आहे इकडे. इकडे पण बघू शकता ना, वो भी रखना पड़ता. आणि चाइल्ड असेल तर चाइल्डसाठी पण हेल्मेट कंपल्सरी आहे. किती कौतुकास्पद गोष्ट आहे इकडे की डबल हेल्मेट वापरतात, यूज करतात. हा फायदा असतो 100% लिटरसी रेटचा, की लोक समजून घेतात. 1891 पासूनचं गेट आहे. मतलब 1800 ये मैडम, ये 1 ग्राम सोना है, 1 ग्राम सोना है. अच्छा, 1 ग्राम सोना. अभी तो 1 ग्राम सोने का भी रेट ज्यादा हो गया. ये सोना भी है, डुप्लीकेट भी है. ये शादी वाला का काफी ज्यादा डालेगा ना. अच्छा, तो शादी में ज्यादा करके ये पहनते हैं. अभी ये पैसा देगा तो सोना बहुत महंगा है ना. हाँ, सब ज्वेलरी का दुकान दिख रहा है साइड में. तो पूरा जोई आलू खास. पद्मनाभ स्वामी टेम्पलला आलेलो आहे आणि जनरली सांगू तर जून महिन्यामध्ये या. आता खूप गरमी आहे इकडे, खूप जास्तच हीट आहे, ऊन आहे. असं आताही थोडा रस आहेच, पण एवढा नाही आहे. आणि स्वच्छताच्या बाबतीत तर 10 out of 10 नसतात केरळचे टेम्पल्स. झालेलं आहे. घाट साईडला मंदिर आहे आणि इथे ड्रेस कोड आहे. तर पुरुषांनी धोती घालायची आहे आणि वर असा घेऊ शकता. शर्ट अलाउड नाही आहे. आणि महिलांसाठी लॉंग स्कर्ट्स अलाउड आहे, शॉर्ट स्कर्ट्स वगैरे अलाउड नाही आहे. किंवा असं परकर पोलकर किंवा साडी घालू शकता तुम्ही. आणि खूपच आतमध्ये खूपच सुंदर मूर्ती आहे. तुम्ही जर नक्षी काम वगैरे त्याच्यावर बघितलं तर खूपच छान आहे. आता चित्रालय म्युझियममध्ये इथे राजाच्या संदर्भात वेगवेगळे आपल्याला आर्ट गॅलरी आहे थोडक्यात आणि म्युझियम आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. केरळचे कुत्रे बघा तुम्ही. महाराष्ट्रात तर आपण बघतोच. हे बघा केरळचे कुत्रे पण सेम महाराष्ट्राच्या सारखे दिसत आहेत. छोटा ब्लॉगर बघा आमचा. म्युझियम बघून आम्ही बाहेर पडलोय. तर 2 ठिकाणी आम्ही म्युझियममध्ये गेलेलो. एक होतं चित्रालय जिथे ओल्ड फोटोग्राफ्स वगैरे आहेत आणि दुसरं आहे कुटीरा मल्लिका इथे गेलो होतो. तिथे जुने संग्रहालयच आहेत, वेसल्स वगैरे आहेत, सॉर्ड्स वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे तलवार वगैरे ठेवलेली आहे. आणि एक तलवार बघितली जिथे की अभिमानाने आपलं, कारण की संभाजी छत्रगर्व झाला. संभाजी महाराजांनी ती तलवार भेट दिलेली आहे ह्या राजांना. आता आपण आलो वॅक्स म्युझियमला. सुनील वॅक्स म्युझियम. इथे आपले श्री नरेंद्र मोदीजींनी पण इथे व्हिजिट केलं. या इथे आहेत गांधीजी. या वॅक्स म्युझियम पेक्षा लोक जास्त वॉलेटमध्ये बघायला पसंत करतात. हे आहेत आपले अण्णा हजारे. माहितीचा अधिकार ज्यांनी आणला उपोषणाला बसून दादा आपल्याला माहिती देतात. सरदार वल्लभभाई पटेल, आयर्न मॅन ऑफ इंडिया, स्टॅच्यू ऑफ युनिटी यांच्यावर बनवलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल. अगदी खरोखरच्या समोर बसले असं वाटतंय. आणि आहेत आपले पहिले प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू. ओळखा कोण आहे? हे आहेत अभिनंदन, जे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये राहून आलेले आहेत. साईबाबा बघा. आणि यांना तर ओळखलंच पाहिजे तुम्ही. प्रकाश राज सिंगम मधले, साऊथ मधले फेमस ऍक्टर आणि विलनचे निगेटिव्ह रोल्स मध्ये जास्त दिसतात हे आपल्याला. वेलकम टू केरळ. हे आहेत श्री रविशंकर सॉरी. वेलकम टू. त्यांच्याच बाजूला आहेत श्री
मन्नत पद्मनाभन यांना ओळखलं का आपण? या आहेत इंदिरा गांधी, हे त्यांचे सुपुत्र. The Prime Minister of India and the Home Minister of India. The Home Minister of Chauhan and the Prime Minister of India. हे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, हे आमचे घरचे होम मिनिस्टर. हे आहेत श्री नारायण गुरुदेव. हे आहेत फ्रान्सिस मोमेंट. हेच ते वर्मा साहेब. श्री राजा रवी वर्मा साहेब, ज्यांच्या पॅलेसमध्ये आपण भेट दिलेली आहे. रवींद्रनाथ टागोर, दादासाहेब फाळके, फादर ऑफ इंडियन सिनेमा दादासाहेब फाळके. फादर ऑफ इंडियन सिनेमा. Oh, my famous Sachin Tendulkar. Both players are my famous. Sachin Tendulkar and I am and Virat Kohli. बाहुबली. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर जरा सचिन तेंडुलकर सारखा दिसतोय. विराट कोहली जरा गोवाबलेला दिसतोय. Oh my God, सलमान खान. करीना कपूर. ब्युटी. हे आहेत तुम्ही बघितलं असेल नाना. थंगाबली. अच्छा, इनका नाम जयन है. जया. ओके, आपके नाम पे रखा है क्या इनको? अच्छा, आपका नाम भी जयन है ना? जर आमचे ड्रायव्हर काका आहेत, त्यांचं पण नाव जयन आहे. मोती. व्यंकटेश. Who knows this? नाही रजनीकांत. हा, घेतो ना यांच्याबरोबर फोटो. आणि या साईडला कोण आहे? हो, द साऊथ इंडियन सुपरस्टार मोहनलाल. मोहनलाल. दोन लेजंड बाजूला आहेत. टू लेजंड्स आर on both the sides. रजनीकांत and मोहनलाल. ओल्ड सीएम. ओके, काढतो थांब. बालकृष्णन. he is also CM. Jayalalitha. I have little bit idea of her. This is MG Ramchandran. Okay. पढ़ाई कर. And no one have to tell about him. He is a Prime Minister of India. Royal Man of India. APJ Abdul Kalam. In the first attempt because you were. आता आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललोय कोलमला हॉटेलवर. आपल्याला काका घेऊन चालले हॉटेलवर. आणि इकडे आता मी बघितले एक फॅक्टरी गेली, जसं आपल्या इकडे मॅप्रो वगैरे तसं इथे मिल्मा म्हणून एक आहे. त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, चॉकलेट वगैरे बरेच प्रोडक्ट्स आहेत. अँड आता आम्ही कन्याकुमारी हायवे थ्रू आम्ही चाललो आहे कोलमला. तिथे आपलं हॉटेल आहे. आपण तिथे बॅग्स वगैरे टाकू आणि त्याच्यानंतर आपण परत बीचवर जाऊ, बीचची हवा घ्यायला. आणि एक टेम्पल पण आहे. कोणचं मंदिर बोलले आपण? आदिमाला टेम्पल, शिवाजी का आदिमाला. आदिमाला. गोल्डन सैंड बीच. ओके, गोल्डन सँड बीच. ओके, तर आता आपण जाऊन बघूया. तसा उच्चाराला माझ्या माफी करा, कारण खूप अवघड म्हणजे अशी जीभ ओळख नाही आहे माझी. हे आमचं कोलममधलं स्टे आहे आणि इथे थांबलोय. बाईक आहे रिसॉर्टला, समुद्र रिसॉर्ट. कोलमला चाललेलो आम्ही आणि सर्वांना भूक लागली म्हणून इथे पंजाबी धाबा आहे, तिथे आम्ही आता जेवायला थांबलोय. गाईस, लेट्स सी.
तर ऑर्डर काय काय केलं सांगतो तुम्हाला. काजू करी मिक्स यांची स्पेशालिटी आहे म्हणून इथली घेतली आणि आटा भरती. यांच्याकडे बेबी सिटिंगची फॅसिलिटी नाही आहे. आता हिला डबल चेअर देऊन आम्ही बसलो आणि हे बघा उद्योग वाढवणार आहे. किरणची कोलबी आणि दाची पुण्याचे असलेले सावित्र शुद्ध मराठीमध्ये बोलतायत. जरा तिकडे सरकता का? ऑनलाइन करू कसं वाटतंय जेवण त्यांना? कसं वाटतंय जेवण? ठीक आहे. ओके. कसं आहे जेवण? भूक लागल्यामुळे खूपच छान लागलं. कसं आहे जेवण? भारी. तुम्ही पण ट्राय करा. लय सुशिक्षित बोलताय तुम्ही, असं वाटत नाही तुला? मी आता पुण्यात नाही. पुण्याचे एक नंबर आहे छास. आंबट नाही काय नाहीये. एकदम व्यवस्थित आहे. एकदम एक नंबर क्वालिटी. पंजाबी ढाबा में आते ये वाला ढाबा इसी का रेस्टोरेंट कैसा था? बढ़िया, बहुत अच्छा। और सारे सबको आना चाहिए, जरूर आना चाहिए. अगर इडली डोसा खा के पक गए और असली पंजाबी खाने का तो आना चाहिए. ढाबा इसी का गुलाब जामुन आके मस्त ट्राई कीजिए और छाछ भी मस्त है. बढ़िया. जेवलो आम्ही. मस्त जेवण आहे पंजाबी ढाबामध्ये. आणि खरं सांगू तर आम्हाला यांना थँक्यू बोलायचे. खूप चांगली सर्व्हिस देतात आणि चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट्सवर किंवा जागा वगैरे एकदम भारी फिरवतात. जर तुम्ही इथे केरळामध्ये आला आणि तुम्हाला जर फिरायचंय किंवा तुम्हाला जर कळत नसेल ड्रायव्हर कुठला हायर करायचा किंवा काय करायचं, या काकांची एर्टिका आहे. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईन. पहिले यांच्याकडून परमिशन घेईन आणि मग देईन. अगर दोस्तों को मेरे यहाँ पे आना है, यहाँ पे मेरे नंबर देने का ना आपका काका ने परमिशन दिलेली आहे. अभी नंबर दे सकता हूं मैं. आणि तिकडे गेल्यानंतर छास ट्राय करा. छास बरोबर तुम्ही गुलाबजाम पण ट्राय करा. गुलाबजाम पण मस्त आहेत तिथले. बजे का बात कहना चाहिए. हॉटेल उस्ताद. सब इथे लाईट हाऊसला आलेलो आहे आपण आणि इथे एंट्री तिकीट आहे. तर ही बघा एंट्री तिकीट. अडल्टसाठी 20 रुपये आणि चिल्ड्रनसाठी 10 रुपीज आहे. इकडे खूप स्वच्छता आहे आणि खरं सांगू मित्रांनो, काही घाण टाकताना पण किंवा काय घाण आहे ना आपल्या मनाने खिशात जाते, तर टाकूच वाटत नाही. जातोय पण तुम्ही मागची सिनरी बघू शकता गाईस. ऑसम आहे गाईस. आता लाईट हाऊसच्या जवळ पोहोचलोय आपण. पण भाई लोक सीनरी देखो यार, काय सीनरी आहे. ऑसम आहे गाईस. मी वरून पण व्हिडिओ मध्ये दाखवणार तुम्हाला की किती भारी आहे सीनरी. थोडी गरमी जास्त आहे पण घाम खूप येतोय. एसी मधून बाहेर पडू वाटत नाही. आणि तसं बघायला तर आता सूर्यही नाहीये पण तरी गरमी आहे. लाईट हाऊस. एक गोष्ट आवर्जून दाखवायची तुम्हाला. आम्ही आतापर्यंत म्युझियमला गेलोय. अजून 2 ठिकाणी 2 म्युझियम मध्ये गेलो. दोन्हीकडे आम्हाला चप्पल बाहेर काढायचे. आता हे लाईट हाऊस आहे. आता आपल्या दृष्टीने हे साधं लाईट हाऊस असेल पण ह्यांच्या लोकांची जी स्वच्छता ठेवायची पद्धत आहे आणि जी यांची मॅच्युरिटी लेवल आहे ती खरंच खूप चांगली आहे. कारण की लाईट हाऊसमध्ये जायचं आहे तर फक्त हे लाईट हाऊस न समजता एक मॉन्युमेंट आहे यांच्यासाठी आणि ते लोक ती जपत आहेत. आता लाईट हाऊसमध्ये जाऊया आणि वरून जाऊन बघूया कसे आहेत. आणि इथे फोटोज खूप चांगले निघतात गाईस. आणि काही आपल्याला मराठी बांधव भेटले आपले महाराष्ट्रातले, रायगडचे होते. चला लाईट हाऊस. दाजींची इच्छा आहे चालत जायचं म्हणून. आता आमचा पिट्टा पडलेला आहे. असं मी वर कसा जाऊ. लिफ्टची सोय असताना पण मला घेऊन जातात. नको मला पाणी.
फोटो दुकान माझ्या जमलो मेवणे आणलेत आता बदला घेतला बदला एवढ्या वर आणि चालत चालत आता अर्ध्यापर्यंत आलोय ऍटलिस्ट खूप जास्त आहे वर अजून आपण म्हणून मी सांगतो दाजीच्या प्रत्येक कामाला हाजी म्हणलं नाही पाहिजे. जिथं सोय असेल तिथं त्या सुविधेचा वापर केला पाहिजे. लिफ्टनं तर लिफ्टनं यायला पाहिजे. चालत येऊ नका पाहिजे तर उतरताना चालत उतरू शकता तुम्ही. तर व्ह्यू बघा तुम्ही लाईट हाऊस वरून फायनली. ह्या व्ह्यू साठी तरी गाईज 1 लाईक तर झाला पाहिजे. दुसऱ्या साईडचा व्ह्यू दाखवतो आता तुम्हाला मी. हा समुद्र बघून मला गेट ऑफ इंडियावर दया येते. कारण गेट ऑफ इंडियाला तुम्ही जर बघितला तर समुद्रापेक्षा जास्त तर बोटीज दिसतात. आणि यांचा समुद्र बघा किती स्वच्छ आहे. स्वच्छ आणि सुंदर. अगदी मनामध्ये भरवून जाईल असं दृश्य आहे हे. 1 नंबर आहे. अरे बघा गाईस फार नाही ईगल गरुड कुठे गेलं. हा हे बघा गरुड. वर लाईट हाऊसच्या वर आहे. हे सीन रेकॉर्ड करतोय. हवा खूप चांगली आहे. खूप जास्त हवा आहे. मला वाटतं कदाचित माझ्या माईक मध्ये ह्याचा आवाज आला असेल. व्ह्यू आहे. फिरायला चाललं बोटीने. आपण कव्हर करणार आहे तिथे गाईस. चलो सनसेट मिस नहीं कर. कोइन्सिडेंट गाईस. सेम शर्ट. जुडिओ ब्रदर्स. शूटिंग इकडे पूर्ण शूटिंग होता. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. सगळे जास्त करून शूट्स होतात. नारळाचं पडलेलं जरा कासं बोलतोय. ये देख लो ये पूरा का पूरा ब्लैक फॉरेस्ट है. फॉरेस्ट है गाइस. आणि अभी हम लोग को बहुत भारी नजारा है. लग रहा है बहुत. अभी इधर से शेर आए तो क्या करेंगे. शेर आए तो क्या करेंगे. पाण्यात वाघ येतो. अभी हम लोग इधर देखेंगे. फिश दिख रही है क्या सबको फिश दिख रही है क्या. खूप जबरदस्त नजारा आहे. एकदम भारी. असं जे अनुभवायला भेटतंय ते खरंच खूप भारी आहे गाईस. मस्त एकदम. आणि चार्जेस जे आहेत त्याचे कॉस्ट शीट मी तुम्हाला टाकेनच. बोट मधून जे जायचं आहे त्याचं पण वर्थ इट आहेत. कारण की तुमचं पहिल्या पॉईंट मध्ये तुम्हाला असं वाटेल की आपले अर्धे पैसे तर कव्हर झालेत. आता पुढे बघा वरून पण पूर्ण झाडाने कव्हर आहे. बर्ड्स बघा गाईस. काय हे दृश्य.
निसर्ग बघा, निसर्ग. साप. पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये पाहणारा साप बघितला. पिवळा. तोही पिवळा. ओ जबरदस्त जबरदस्त. बघा या पाण्यांमध्ये काय काय होतं बघा. वा, असं काय आपल्याला बघायला भेटलं तर किती भारी वाटतं. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. Thrilling experience आहे. एक्सपिरियन्स खरंच खरंच. हे बघा आंब्याची झाडं. हे बघा, हे बघा. हे आंबे नाहीये ते ते. आंबे नाहीत मित्रांनो. हे विषारी फळ आहे. स्टोरेज नाही जात. काय जबरदस्त निसर्गाचा. अनइन्स्टॉल करून ठेव, म्हणजे स्टोरेज होईल तुला स्टोरी काढण्यापुरते. आपण गोल फिरून बघा कुठे आलोय गाईस. वा वा. हो हो हो. आता बघा खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. अरे देखो भैया. खूप भारी अनुभव आहे गाईस. मस्त असा अनुभव व्हायला भेटतं आपल्याला. सेल्फी मध्ये घ्या चौघांना व्हिडिओ मध्ये. फोन करतो. नाही दुसरी जाणार गोष्ट. भारी आहे रे. आंबे नाही ते. क्लोज 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 गेली एकदम क्लोज. थोडक्यामध्ये बच गए हम लोग दाजीच्या भाषेत. धरा लावा. आता तुमची कॉमेंट पण होत्या. काय हा निसर्ग. खूपच निसर्गाची किमयाच न्यारी. न्यारी. नारळाची झाड, पाणी, दोन्ही बाजूला गर्द अशी झाडी. एक जे आहे ते बरोबर आहे. केरला त्यांच्या टुरिझमवर वाक्य लिहिलंय, द गॉड्स ओन सिटी. खरंच खरंच आहे भूमीच आहे. हे बघा निसर्ग. मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. निसर्गाचं काय म्हणणार याला. निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे आपण. त्यामध्ये तेही पाण्याच्या मोजोबात. हा दोन्ही बोटिंग बाजूनी एक्सपिरियन्स गर्द तुम्ही अशी केरळला नक्की घ्यावा. खूप भारी आहे. खूपच जास्त. खूपच छान खूपच छान. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. आस्वाद घ्यायचा सोडला. आणि हे बघा हे बघा, इकडे येऊन मोबाईल आनंद चालत घ्या. मी स्टोरी टाकते. स्टोरी टाकायची मॅडमला. स्टोरी किती तयार होईल. उत्सुकता. आपली स्टोरी इथे बघा. आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेऊन नंतर आपण निसर्ग केला. नयन रम्य दृश्य. नयन रम्य दृश्य. आपण जर डोळ्यांना सुखावणारे हे दृश्य. जी पुढची कॉमेंट्री ऐकताय, पुढचा जो ब्लॉग आहे तो सगळा दाजींच्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला. जबरदस्त. आंब्यासारखे दिसणार हे फळ हे आंबे नसून मित्रांनो हे आंबे नाहीयेत. हे वेगळं फळ आहे. विषारी फळ आहे. विषारी फळ आहे. आम्ही पहिल्यांदा फसलो. आम्हाला वाटलं हे आंबे या पाण्यांमध्ये कसं का, पण हे आंबे नसून हे एक वेगळं फळ आहे. जंगलामध्ये हे बघा हे बघा. मदर मेरी स्टॅच्यू आहे हा. काढायचं नसतं. आपल्याला काय करायचं ना. काय करायचंय इथे आपल्याला. वाव स्टॅच्यू. तमिळनाडू केरला बॉर्डर. हो सध्या आपण तमिळनाडू आणि केरला बॉर्डरवर आहे. बॉर्डरवरती तमिळनाडू आणि केरळाच्या बॉर्डरवर हा स्टॅच्यू स्थित आहे मदर मेरीचा. आम्हाला इथून इजिप्त पिरॅमिड. हे बघा इथंच ते मम्मी जे आहेत ते त्यांना आतमध्ये दहन करून पिरॅमिड बांधण्यात आलेलं आहे. हेच ते पिरॅमिड. आणि हे काय हेच ते पिरॅमिड आहे त्यांच्याकडे. दादा तुम्ही पिरॅमिड बघताय का. ते पिरॅमिड हो हो भारतातलं एकमेव पिरामिड. भारतातले एकमेव पिरॅमिड. पण त्यांच्यावर माणसं काय करतात वर चढून.
फ्लोटिंग बोट, फ्लोटिंग कॉटेजेस. फ्लोटिंग कॉटेजेस गाईस. पाणी आहे गं, लाड बघ. हो एका बाजूला शांत असं पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला उसळतं असं पाणी आहे. आता आपण त्या बीचवर जाऊन बघा तुम्ही त्या साईडला एका साईडला उसळतं पाणी आहे आणि एका साईडला शांत पाणी आहे. आणि हे पहा एलिफंट पॉइंट. हा दगड बघा, असं वाटतं की एलिफंट असा खाली बसला आहे पाण्यामध्ये, असा दिसतोय हा एलिफंट रॉक आहे ना. एलिफंट रॉक. हो रिवर और ये सी त्रिवेणी संगम. या पॉइंटचं नाव आहे त्रिवेणी संगम गाईस. होतो तोच हा ढाबा, पंजाबी धाबा, जिथे आम्ही दुपारीच लंच केले तो इथं आमच्यापर्यंत आता वाहत आलेला आहे. रेस्टॉरंटला आलोच काय आपण आता. पाण्यामध्ये आता चहा घेऊ आपण, जरा चहा कॉफीचा आस्वाद घेऊया. पाण्यासमोर आता आपण चहाचा आस्वाद घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आजूबाजूला पाणी आहे आणि पाण्यामध्ये फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे तिथे केरळमध्ये. तुम्हाला कसं वाटतं इथे फ्लोटिंग रेस्टॉरंटवर येऊन? छान. असं जाणवतं की तुम्हाला त्या बीचवर जायचं होतं पण तुमचा मूड ऑफ झालेला दिसतोय. नाही, मग तुमच्या चेहऱ्यावर असं एक्सप्रेशन काय आलेलं आहे? कारण सध्या खूप गरम होत आहे. हो का? आणि असं चिप झाल्यासारखं झालं. हा का? कसं वाटतं तुम्हाला आता? काहीच फरक नाही पडत. मला ते फक्त तिथे जायचं आहे आणि फोटो व्हिडिओज काढायचे. वा. बाकी ओव्हरऑल तर सगळं छान आहे, एकदम छान. शब्दात नाही सांगू शकत. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, आम्ही सनसेट बघायला आलो पण सूर्य ढगामागे आज लढलाय आणि आम्हाला आता काही दिसणार नाही आहे तो सनसेट. नंतर आम्ही टाईममध्ये आलो. बोट आणि साईडने दुसरी झाडं. ढग आडवा आलाय आमच्या सनसेटच्या मध्ये. तरंगणारे हॉटेल आहेत, तरंगणारे. येस. बाय बाय सन. 5 दिवस, 5 days. फ्लोटिंग रेस्टॉरंट. आगी मूवीचं शूटिंग इथं झालंय गाईस. ओ वाव. चाललंय बघ. दिसतंय का जंगल? पाण्यात रोड, पाण्यात जंगल. सर जंगलामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये आम्ही 5 जण. आणि आमची त्रिशा बघा. अरे ही झाड बघा, भयानक दृश्य इथं दिसते. जंगलात आम्ही जंगलात हरवलोय आम्ही. दिसतंय का? बघ कोंबडी दिसते का बघ पाण्यात. पान कोंबडा नाही. मम्मी बघ कोंबडी दिसते का? कोंबडी काय आहे बघा दाजी, हे दाखवा. हे बघ कोंबडी बघितली? गरुड बघा, गरुड. गरुड आहे, गरुड बघ मम्मी. गरुड बघितली का? बघितला का? जंगलामधून प्रवास करतोय, जंगलामधून बघू शकता तुम्ही. पक्ष्यांचा आवाज येतो, ऐका ना. आता आम्ही बघा खाली पक्ष्यांचा आवाज. बघितलं का? चांगला बोले. डेंजर आहे का नाही? कसं आहे झालेलं आमचं रिव्हर सफारी झाली आमची. खूप छान होती, मजा आली आम्हाला. आज मला शिव टेम्पल आणि शंकराची मूर्ती बघू शकता तुम्ही. एवढी मोठी शंकराची मूर्ती. आणि ह्याच्या इथून जर तुम्ही पाहिलं तर समुद्र दिसतो. एकदम भारी समुद्र आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज वगैरे खूप मस्त येतोय.
केरळ ट्रिप मधला पहिला पाऊस या वर्षाचा आमचा. बोला काय दाजी? आमच्या आईने आत्ताच उन्हाळ्यामध्ये पुरवड्या केलेल्या, तर आता एक पुरवड्या विथ चिकन असं काहीतरी एडीएफचं म्हणूनही खाती. पुरवड्या विथ चिकन. पुरवड्या विथ चिकन. उन्हाळ्यातलं ते आपलंच आहे का? वाळवान असतं ना ते आपलं. कोणीतरी वाळत घातलेलं ते घेऊन आले तुला तासतच. कसं आहे आपण टेस्ट करून घ्या. तेच अरे त्याला तळून खायचं असते, मी तो बंद करून दिले कसं आहे काय तर खाते. गाईस लास्ट कोलम मधला लास्ट डे आपला, म्हणजे आजच आपण अंत करणार आहोत. उद्या सकाळी आपण वर्कलाला जाणार आहोत आणि आता बीच साइडला आम्ही बसलेलो आहे रात्रीच्या टायमिंग.